महाराष्ट्र पब्लिक, तर आज आपल्याजवळ टाटाची 6 टायर गाडी आली ती व्हील अलाइनमेंट करण्यासाठी. तर तुम्हाला आता रिडिंग चालू आहे, सेन्सर वगैरे लावून घेतली ते गाडीचे टायर, हाऊसिंगचे टायर भरपूर दाबाले, ते नवीनच टायर आहे की. तर तुम्ही आता बघू शकता हाऊसिंगचे रिडिंग आले. हाऊसिंगचे रिडिंग दाखवते 1.9 मध्ये रिडिंग आहे. त्यात बघा तुम्ही हाऊसिंग कसं तिरकं झालंय. तर आता हे जर व्हील अलाइनमेंट करून ओके मध्ये सेटिंग लावून देतो. तर तुम्हाला एकदा टायर दाखवतो गाडीची कशी खाते बघा एकदा टायर तुम्ही. तर टायर तुम्ही बघू शकता, तुम्ही आता मागे चाललोय बघा. तर हे हाऊसिंगचे टायर नवीन टाकले ते बघा ह्या गाडीने. या गाडीला नवीन टायर टाकली ती. हे बघा साईडनं कसं पूर्ण बघा, ही मधली नक्षी बघा आणि ही साईडची आणि ही साईडची नक्षी बघा कशी टायर दाबते. ते पूर्ण म्हणजे नक्षी दाबाले टायर. हे पाठ काम केलंय बघा लागेल, कारण बघा पूर्ण कशी नक्षी दाबली पूर्ण टायरची. तर आता शिरभाव आपला हे उट्या लावावं लागतंय, असं टायरला उट्या लावावं लागते, ते मग काम चालू करायचं. शिरभाई आता बघा हाय बोलतोय बघा. तर बघू शकता जरा व्हिडिओ मध्ये लाजते ती पोरं. तर आता हे जो व्हील अलाइनमेंट करून घेतो, नवीनच जोड आहे बघा अपोलोची, तुम्ही बघू शकता टाटाची गाडीची. जो ही गाडी असेल ते ना आपल्याला कमेंट मध्ये सांगा आपल्याजवळ ही गाडी म्हणून असा प्रॉब्लेम येते. तर ह्या गाडीचा जी प्रॉब्लेम आहे ते आता सगळा ओके करून देणार. तर तुम्ही बघू शकता, आता तुम्ही बघा आता काम कसं चालू होते. तर आणि पुढचे टायर बघा एका साईडला गाडी ओढण्याचं कारण म्हणजे तेच असते, हाऊसिंग जर तिरकं असलं गाडीचं तर गाडी एका साईडला ओढते, कारण हाऊसिंग तिरकं चालते एका बाजून बाहेर होऊन चालते गाडी, त्या बाजूला मग गाडी दाबते पूर्ण. पुढची टायर एवढं काय नाही, पुढची टायर नॉर्मल आतनं दाबा लागली ती आतला पटला. तर पुढचं तुम्हाला रिडिंग दाखवतो नंतर ना. आता मागचं झाल्यावर मग पुढचं रिडिंग येते. तर आता हाऊसिंगचं तर चालू करतो बघा तुम्ही काम. आता बघा शिरभाव खाली गेला, मी बी खाली जातो तुम्हाला दाखवण्यासाठी. तर चला आता गाडीच्या खाली जाऊ आपण. आता गाडीच्या खाली आलोय बघा, एकदा गाडी खालनं बघा कशी दिसते पूर्ण. तर आता आपल्या रॅम्पवर गाडी आली तर खालनं पूर्ण अशी दिसते. तर पुढची टायर बघा, हे पुढचं रॉड सेटिंग येत असते. तर आता योक्लेमचे बोल्ट काढायला चालू आहे बघा, हे असं योक्लेमचे काढा लागते ते बघू शकता. आता तुम्ही व्हिडिओ मध्ये पूर्ण बघा व्हील अलाइनमेंट कसं असतंय, तुम्हाला पण समजेल. म्हणजे तुमच्याजवळ जर ही गाडी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आपल्याजवळ ही गाडी म्हणून. या गाडीचा असं प्रॉब्लेम येतो. ही टायर असं साईडनं मच्छी जाते, ते बटनच टायर येते बघा, दोन्ही कशी जोडी बघा. नवीन कट टाकले, पुढची टायर नवीन आहे ती. तर आता बोल्ट काढून घेतोय ते, मग त्याची पुढची सेटिंग चालू करायची. आता बघू व्हिडिओवर पर्यंत बघा तुम्ही. आता बोल्ट बघा कशी मशीन फुल टाईट होती ते, आता मशीन कडक आता युक्लेमची बोल्ट काढून घेतली बघा. आता जॉक लावायला चालू आहे, जॉक लावून उचलायला लागते एका बाजूने हाऊसिंग. मग कसं ही टायर खायची जो प्रॉब्लेम आहे ना ते ओके होते सगळा. तर असं जॉक लावा लागतो बघा. आता तुम्ही जॉक लावून ते घेतो. तर ही युक्लेमची बोल्ट ती पूर्ण म्हणजे सगळी काढायला लागते. ते बोल्ट जर नाही निघले अलाइनमेंट ओके काय होत नाही बघा भावानो, तुम्ही लक्ष ठेवा तेवढा. आता हे चालू आहे बघा, जॉक लावायचं चालू आहे. जॉक लावलं नाही हे हाऊसिंग वर उचलायचं, मग रिडिंग ओके होते. तर तुम्ही बघा आता पाट वगैरे, पाट जी तिरकं झालं ना ते पाट सरळ करून घ्यायला लागतं. हे पाट जे आहेत ना, हे पाट असं बाहेर आलेलं आहे ते हातोड्याने मारायचं म्हणजे ओके होते सगळं. पाट्याचं काम केलं वाटतं गाडीचं, सगळं व्हायला लागले गाडीला. तर आता हे करून घ्यायचं सगळं, पाट जे बाहेर आलं ते सगळं ओके करायचं. तर आता जॉक लावून उचलायचं चालू आहे बघू शकता तुम्ही. असं उचललं ना रिडिंग ओके होते. आता रिडिंग दाखवतो तुम्हाला कसं झाले. बघू शकता आता पाठ सरळ करायचं चालू आहे. तर असं ओके मध्ये काम करायचं असेल तर आपल्या दुकानाला अवश्य भेट द्या. काय म्हणजे कसं ओके मध्ये होते तुमचं व्हील अलाइनमेंट. हे पाट बिट असं सगळं जे तिरकं झालेलं असते ना, सेक्टर बोल्ट टाकून पाट काही सरळ होत नाही. तर असं अलाइनमेंटच्या मशीनवर ओके करायचं. तर तुम्हाला आता रिडिंग दाखवतो बघा, मगाशी किती तिरकं होतं आता सरळ चालू आहे बघा एकदा. तर असं पाट ते जिथं तिरकं आहे ते आपल्या ऍडजस्ट नुसार घ्यायचं करून, म्हणजे मशीनचं हे न करायचं आणि आपल्या ऍडजस्ट नुसार करायचं. तर तुम्हाला आता पुढे जाऊन रिडिंग दाखवतो बघा तुम्ही किती झाले रिडिंग. तर चला तुम्हाला आता पुढे जाऊन रिडिंग दाखवतो बघा एकदा. तर चाललोय बघा आता पुढं. हाऊसिंग कसं सरळ झाले बघा आता भावानं. तर हाऊसिंग कसं ओके झाले नाही, आता मग कसं तिरकं होतं ते आता ओके झाले बघा. आणि मग आता पुढचं सेटिंग चालू करायचं. युक्लेमचे बोल्ट फुल टाईट मारायचे. जे गाडी एका साईडला ओढते ना ते पूर्ण प्रॉब्लेम बंद होऊन जाते. तर आता सेंटर बोल्ट टाकायची काय गरज लागत नाही. सेंटर बोल्ट टाकला अलाइनमेंट करून घ्यायचं आणि प्रत्येक 10,000 किलोमीटरला व्हील अलाइनमेंट करायचं, एवढं लक्षात ठेवा. तर आता बोल्ट टाईट मारतो, नंतर पुढचं रिडिंग चालू करायचं. मागचं सेटिंग झालंय बघा ओके. आता पुढचं सेटिंग घेतो. आता ही स्टेअरिंग 0 लेवलला घ्यायला लागते. स्टेअरिंग 0 लेवलला घेतले ना तर खालची सेटिंग होते. तर खाली बघा खालची सेटिंग अशी होते. खालचं जे रॉड असते ना त्याच्यावर सेटिंग असते त्याची. तर ते झाले ना आता वर जाऊ आपण गाडीमध्ये. गाडीमधनं स्टेअरिंग 0 लेवल करू, मग खालची सेटिंग चालू होते पुढची. तर गाडीमध्ये तर आलोय बघा भावानं, बघू शकतो तुम्ही. हे दरवाजा लावून घेतो तर रिडिंग दिसत नाही.
मग इथनं हे जे स्टेअरिंग असते ना, हे स्टेअरिंग बघा तिथं, हे तुम्हाला दाखवतो पुढचं रिडिंग 2 मिनिटात. स्टेअरिंग 0 लेवल करतो. गाडी तुम्ही बघून घ्या पहिल्यांदा. तर गाडीची स्टेअरिंग अशी असते बघा. म्हणून बघा स्टेअरिंग 0 लेवल केली आहे बघा. तुम्हाला रिडिंग दाखवतो झूम करून काय दिसते नाही काय माहिती, बघू शकता तुम्ही. रिडिंग बघा एकदा. तर रिडिंग ओके झालेलं आहे बघा. आता व्हील अलाइनमेंट ओके झालेलं आहे. तर काही कॅमेऱ्यात काय दिसेना, काच पण घाण आहे गाडीची. तर आता व्हील अलाइनमेंट ओके झाले भावानो. आणि आता तुम्हाला गाडीचं पुढचं प्रोसेस दाखवतो व्हील अलाइनमेंटचं कसं असते काय. तर भावानो गाडीचं व्हील अलाइनमेंट ओके झाले. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरा ना. आपलं इंस्टाग्रामला बी चॅनल आहे ट्रक व्हील अलाइनमेंट म्हणून. इंस्टाग्रामची आयडी आहे बघा, तिथे कॅप्शन मध्ये देतो. तर आपल्या आयडीला फॉलो करायचं. आणि भावानो असं तुमच्या गाडी जर प्रॉब्लेम असेल तर आपल्या जो आयुष्य भेट देईल काय तुम्हाला सांगतो. म्हणजे कसं काम ओके होऊन जाते, टायर खाली ओके मध्ये होऊन जाते. आपला मराठी पोरगा आहे, मराठी माणूस आहे, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आपल्याला. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. 5,000 पर्यंत रनिंग होत तर आपली वॉरंटी गॅरंटी कामाची काय तेवढं विसरायचं नाही. आपल्या दुकानाला आयुष्य भेट द्या आणि लाईक फॉलो करायला शेअर करायला विसरू नका. चला आता भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. बाय. आता दुसऱ्या गाडीला भेटू. चला.